नमस्कार. रेडिओ कर्मवीरच्या आजच्या पॉडकास्टमध्ये गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत आहेत राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त तथा महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित आणि शबरी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक माननीय लीना बनसोड मॅडम. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आजच्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार. आणि मनपूर्वक धन्यवाद, तुम्ही आम्हाला तुमच्या एवढ्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ दिलात. आदिवासी मंडळींसोबत तुम्ही काम करता आहात, त्यांच्या विकासासाठी तुम्ही काम करता आहात, पण आदिवासी समाजाकडे पाहताना अशी कोणती गोष्ट आहे की ज्यामुळे तुम्हाला प्रचंड आशावादी वाटतं आणि अशी एक गोष्ट की जी बघितल्यानंतर तुम्हाला आजही अस्वस्थता वाटते, काय सांगाल? सगळ्यात म्हणजे आशादायी जे आहे ना ते म्हणजे की आदिवासी संस्कृतीकडनं आपण काय शिकू शकतो. निसर्गानुरूप पर्यावरणपूरक आयुष्य कसं जगायचं. बरोबर. आणि सस्टेनेबल लिव्हिंग आता खूप जण बोलतात ना. बरोबर. शाश्वत जगण्याच्या संदर्भातलं. करेक्ट. आजकाल खूप कॉन्व्हर्सेशन्स असतात. स्लो लिव्हिंग बद्दल असतं, बरोबर, नाही का. आणि आदिवासी समाजाने ते तसंच जगतायत. राईट. आपण मानवाला सर्वश्रेष्ठ मानतो, नाही का. आपण आधी आहे, माणूस बरोबर. आधी आहे. आदिवासी संस्कृतीमध्ये 5 तत्व आहेत. जल, जंगल, जमीन, जन, जनावर. क्या बात आहे. तर आणि ह्या 5तला एक म्हणजे माणूस. बरोबर. म्हणजे त्यांच्या दृष्टीने मानवाला फक्त 20% महत्व आहे ह्या सगळ्या इकोसिस्टम मध्ये. बरोबर. आणि म्हणून त्यांच्यासाठी पाणी महत्वाचं आहे, त्यांच्यासाठी जंगलं महत्वाची आहेत, त्यांच्यासाठी जनावरं महत्वाची आहेत. ते इतकं प्रेम करतात, ह्या सगळ्या पंचतत्वावरती खूप प्रेम करणारी माणसं आहेत. आणि म्हणून मला खूप आशावाद आहे आणि खूप आशावादी वाटतं की दिस इज द वे फॉरवर्ड. म्हणजे त्यांचं जे आयुष्य आहे ते आपण समजा एका ठीक आहे त्या पद्धतीने नाही, पण एक तो इथॉस लक्षात ठेवून आपण समजा आपलं आयुष्य जगायचं ठरवलं तर खूप चांगलं समृद्ध आयुष्य आपण जगू शकतो. नक्कीच. आदिवासी खूप समृद्ध आहेत असं मला वाटतं. कारण समृद्धी ही फक्त पैशाने मोजता येत नाही. आणि म्हणून आदिवासी समाजाबद्दल मला खूप आत्मीयता वाटते आणि खूप ऊर्जा मिळते. चॅलेंजेस तर सगळीकडे असतात, कारण आता त्यांना पण आपल्या दृष्टीने म्हणजे आपली जी विकासाची व्याख्या आहे ती आता ते पण अंगीकारू लागलेत हळूहळू हळूहळू की नाही आता आम्हाला पण हे म्हणजे ॲस्पिरेशन्स आता वाढायला लागलेल्या आहेत आणि त्या वाढल्याच पाहिजेत. तर त्या ॲस्पिरेशन्सला आपण कसं रिस्पॉन्ड करू शकतो किंवा आपल्याला ते चॅलेंजेस आहेत खरं कधी कधी असं वाटतं. आणि म्हणून तिथे आपल्याला सगळ्यांना खूप काम करायचं आहे. बरोबर. आणि एकत्र मिळून त्यांच्यासोबत आपण असं एकत्र मिळून ह्या विकासाच्या वाटेवर चालायचं आहे असं मला वाटतं. नक्कीच. तुम्ही आता मेन्शन केलं मॅडम की आदिवासी मंडळी जे आहेत ते सगळ्यात जास्त सस्टेनेबल आयुष्य जगता आहेत. त्यांच्यासोबत काम करताना तुमच्याकडे भरपूर अनुभव असतील, तर असा एखादा इन्सिडेन्स, असा एखादा प्रसंग जो तुमच्या म्हणजे अगदी हृदयात कोरला गेलेला आहे, जो आमच्या श्रोत्यांपर्यंत, व्ह्युअर्सपर्यंत त्यांच्यासोबत तुम्ही शेअर कराल का प्लीज? नाही, असे रोज अनुभव येत असतात. आणि मला खूप म्हणजे मी भाग्यवान आहे की गेले साधारणतः 5-6 वर्ष, पहिले 3 वर्ष 2.5 वर्ष ZPCO नाशिक म्हणून काम केलं. बरोबर. आणि तेव्हा सुद्धा आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात काम करायची संधी मिळाली. तेव्हा कोविड होता आणि नाशिक ग्रामीण मधला सगळा कोविडचं सगळं सिच्युएशन मॅनेज करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. आणि त्यावेळी बऱ्याच आदिवासी गावांमध्ये जाणं झालं. आणि तेव्हा असं लक्षात आलं की ही मंडळी इतकी सकारात्मकतेने लढतायत ह्या आजाराशी. बरोबर. आणि हे लक्षात आलं की त्यांच्याकडे मृत्यूचं प्रमाण कमी होतं. त्यांच्याकडे कधी ऑक्सिजन लागला नाही त्यांना. का बरं? तर त्या असे निसर्गात राहत आहेत जिथे मुळातच ऑक्सिजन खूप आहे. बरोबर. दुसरं त्यांची लंग कॅपॅसिटी. म्हणजे मुळातच काटकपणा जो आहे ना तो इतका प्रचंड आहे समाजामध्ये. तर लंग कॅपॅसिटी खूप छान आहे. मग त्यांना विचारलं की तुम्हाला सर्दी खोकला झाला किंवा हे लक्षणं लागले तर तुम्ही काय करता? तर ते म्हणाले की आमच्याकडे मोह आहे, त्या मोहाच्या प्रॉडक्ट्समुळे आम्हाला आमची लंग कॅपॅसिटी वाढते, तर आम्हाला काही दुसऱ्या औषधांची गरज पडत नाही. आणि हे माझ्यासाठी खूप मोठं लर्निंग होतं. आणि मग ते विचार डोक्यात असताना मग त्याच्यानंतर जेव्हा TDC म्हणजे आदिवासी विकास महामंडळात आणि शबरी कॉर्पोरेशनमध्ये MD म्हणून नियुक्ती झाली, तर तो कॉन्व्हर्सेशन मी पुढे नेला, ती चर्चा मी पुढे नेली की अरे मग समजा मोह यांच्यासाठी इतका महत्वाचा आहे
तर मग मोहाचा उपयोग अजून कसा होऊ शकतो, किंवा या मोहाला इतकं त्याच्याबद्दल बरेचदा बदनामीकारक मोहाच्या फुलाबद्दल बोलल्या जातं, जो की आदिवासींचा कल्पवृक्ष आहे, ते त्याला देवासारखं मानतात. मग ह्या संदर्भातल्या आपल्या ज्या कल्पना आहेत शहरातल्या लोकांच्या, त्या बदलण्यासाठी काय करता येईल. म्हणून मग त्याचं सगळं क्रेडिट त्या तेव्हा झालेल्या चर्चांना आहे की अरे मोहाची फुलं, मोहापासून बनवलेले प्रॉडक्ट्स ही मंडळी घेत आहेत, त्याच्याने त्यांचं आरोग्य चांगलं राहतंय. तर ते नॅरेटिव्ह जे होतं मोहाबद्दलचं ते बदलवण्यासाठी आपण काय करू शकतो, अशी ती सुरुवात झाली. नंतर चैत्रामभाऊ पवार, तुम्हाला माहिती असते, मागच्या वर्षी त्यांना पद्मश्री मिळाली. तर चैत्रामभाऊ पवारांचं जे वाक्य आहे की ते म्हणाले की आम्ही गरीब कुठले, आम्ही खूप समृद्ध आहोत. ते म्हणाले की आमच्याकडे 40,000 मेट्रिक टनाचा ऑक्सिजन उपलब्ध आहे. आता हे कॅल्क्युलेशन आपण कधी केलंच नाही. आणि ते म्हणाले की वी आर ऑक्सिजन सरप्लस कम्युनिटी. बरोबर. तर असा वेगळा विचार करणारी मंडळी ही मंडळी आहेत, आणि म्हणून दररोज काही ना काही नवीन नवीन अनुभव येत असतात. ज्यावेळेस आपण एखाद्या विशिष्ट कम्युनिटी सोबत काम करत असतो, नो डाऊट आपल्याही आयुष्यात काही बदल घडतात. तर त्यांच्यासोबत किंवा त्यांच्यासाठी काम करत असताना तुमच्या वैयक्तिक लाईफमध्ये तुम्हाला काही ट्रान्सफॉर्मेशन जाणवलं का, किंवा काही बदल तुमच्या लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला जाणवलं का, त्याबद्दल काय सांगा. निश्चितच, म्हणजे मी अधिक सेन्सिटिव्ह झाली असं मला वाटतं. आणि असं आयुष्य की जे, कारण मी शहरात वाढलेली आहे, त्यामुळे मी ग्रामीण आयुष्य तसं अनुभवलं नव्हतं कधी. आणि त्यातही आदिवासी समाजाबरोबर इतकं एंगेज कधी केलं नव्हतं याच्या आधी, म्हणजे नोकरीच्या काळामध्ये सुद्धा. आणि त्याच्यामुळे मला माझ्यामध्ये बऱ्याच गोष्टी बदलताना दिसतात. आणि अधिक सेन्सिटिव्ह मी झाली असं मला वाटतं. आणि पर्यावरणपूरकतेबद्दलचे माझे विचार ते माझे बरेच अजून बदलत चाललेत, अजून कदाचित प्रखर म्हणता येतील, पण तसे पण होत चाललेले आहेत. त्याच्यामुळे म्हणजे खूप खूप बदल जाणवतो स्वतःमध्ये. मॅडम, आदिवासी जी कम्युनिटी आहे त्यांच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना आहेत, निधी आहेत. तर मग एखादी योजना यशस्वी ठरली, याचं मेजरमेंट किंवा याचं परिमाण तुम्ही कसं ठरवतात? म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात झालेल्या बदलावर की खर्च झालेल्या निधीवर? इट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. निधी खर्च होणं हे एक इंडिकेटर आहे. आम्ही जेव्हा मॉनिटरिंग इव्हॅल्युएशन फ्रेमवर्कचा विचार करतो तेव्हा आम्ही म्हणतो एक तर आउटपुट, दुसरा आउटकम, आणि तिसरं इम्पॅक्ट. आणि हे सगळं करण्यासाठी इनपुट. बरोबर. आता काही लोकांना वाटू शकतं निधी खर्च होणं म्हणजे आउटकम आहे. बरोबर. माझ्या दृष्टीने निधी खर्च होणं इनपुट आहे. बरं. नाही का? कारण आपण इन्व्हेस्टमेंट करतोय. बरोबर. कशामध्ये गुंतवणूक करतोय? तर आरोग्याशी संबंधित, शिक्षणाशी संबंधित, रोजगाराशी संबंधित जे प्रश्न आहेत त्याची सोडवणूक करण्यासाठी जे बजेट आहे ते म्हणजे त्यांच्यासाठीची इन्व्हेस्टमेंट. सो ते इनपुट झालं. मग ते केल्यानंतर प्रथमतः जे दिसतं, म्हणजे जे आपल्याला आकडेवारीमधनं मोजतायत की आता इतक्या शाळा सुरू झाल्या, म्हणजे आम्ही शाळांवरती मग इतके आमचे शिक्षक आम्ही भरती केले, किंवा आम्ही आता FPOना सपोर्ट करतो, तर इतक्या FPOना आम्ही सपोर्ट केलं. तर इतक्या FPO ज्यांना आम्ही सपोर्ट केलं, हे पहिलं झालं आउटपुट. आमच्या कामाचं पहिलं आउटपुट झालं. पण ते केल्यानंतर त्याचा आउटकम काय, म्हणजे त्यातनं त्यांनी रोजगार निर्माण केला, त्यातनं त्यांना अधिकचे पैसे मिळायला लागले, उत्पन्न वाढलं, किंवा शिक्षणामध्ये की ठीक आहे विद्यार्थ्याला चांगले मार्क मिळाले, हा आउटकम झाला, किंवा विद्यार्थी इंजिनिअरिंगला गेला, मेडिकलला गेला. पण इम्पॅक्ट म्हणजे की त्या प्रोग्राममध्ये आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं की ह्याचा असा आउटकम निघेल, पण ते झालं. म्हणजे लॉंग टर्म वरती, पुढच्या पिढीच्या संदर्भामध्ये, आणि जे अदृश्य स्वरूपामध्ये सुद्धा होऊ शकतात त्याला आपण इम्पॅक्ट म्हणतो. बरोबर. तर आता एखाद्या विद्यार्थिनीला आपण शिकवलं, शिक्षण दिलं, ती शिकली, तिने नोकरी सुरू केली, किंवा तिने एखादा व्यवसाय सुरू केला, हे तर त्या प्रोग्रामची दिशा तशीच जायला हवी होती. बरोबर. म्हणजे आउटकम तिथपर्यंत आहे. बरोबर.
पण पुढच्या वेळी तिने इलेक्शनला उभी राहिली ती आणि ती इलेक्शनमध्ये जिंकून आली. मला सुरुवातीला माहिती होतं का किंवा माझा इंटेंडेड आउटकम होतं का ते नव्हतं. पण आपण केलेल्या इन्व्हेस्टमेंटमुळे ती शिकली, तिला एक्सपोजर मिळालं, तिच्या ऍस्पिरेशन्स वाढल्या, तिला वाटलं नाही आता मी तिच्यात कॉन्फिडन्स आला, तो आत्मविश्वास आला की नाही मी उद्या इलेक्शनला उभी राहू शकते. इलेक्शनला उभी राहिली आणि ती जिंकली. तर एखाद्या इन्व्हेस्टमेंटचा असाही इम्पॅक्ट असू शकतो किंवा वेगवेगळे इम्पॅक्ट्स वेगवेगळ्या कुटुंबांवरती असू शकतात, येऊ शकतात. त्यामुळे आमचं काम हे ह्या 3-4 लेवलवरती सुरू असतं की नाही इम्पॅक्टफुल काम झालं पाहिजे. फक्त आउटपुट वरती थांबून उपयोग नाही की ठीक आहे बाबा आम्ही इतक्या शाळा उघडल्या, तिथपर्यंत नाही होणार, किंवा आम्ही इतक्या लोकांना आता एवढे आमचे 100 प्रॉडक्ट्स आले, ह्याला तसा काही अर्थ नाहीये. पण या 100 प्रॉडक्ट्स मुळे त्यांच्या आयुष्यामध्ये काय बदल घडला आणि त्यातनं पुढे त्यांच्या पुढच्या पिढीने काय स्वीकारलं, तिथपर्यंत मला वाटतं की ही सगळी प्रक्रिया बघायला पाहिजे. नक्कीच नक्कीच. आणि ज्यावेळेस असे आउटकम तुम्ही बघतात, डिझायर्ड रिझल्ट तुम्हाला मिळतात, त्यावेळेस भावना काय असतात? समाधान मिळतं खूप आणि ऊर्जा मिळते की चला आपण योग्य दिशेने चाललेलो आहोत आणि नो वन शुड बी लेफ्ट बिहाइंड असं वाटतं. आणि त्या भावनेनेच आम्ही सगळे काम करतो की जे मला मिळालं ते इतरांना मिळालं पाहिजे. तसं नसेल तर मग काय, कुठली समानता आणि कुठली समता म्हणतो ना आपण. तर त्या उद्देशाने काम करत राहिलं आणि मग त्याचे काही चांगले रिझल्ट्स मिळाले किंवा आउटकम्स दिसायला लागले की निश्चित समाधान मिळतं. राईट. आणि आय गेस दिस मस्ट बी द ड्रायव्हिंग फोर्स फॉर यू. दिस हॅज टू बी द ड्रायव्हिंग, दॅट इज द ओनली ड्रायव्हिंग फोर्स. ओके. की अजून काम केलं पाहिजे, चला छान होतंय ना, मग चला अजून करू, अजून लोकांना इम्पॅक्ट झाला पाहिजे, अजून लोकांवरती त्याचा परिणाम झाला पाहिजे. बिलकुल. सो या शबरी नॅचरल्स बद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. हे जे प्रोडक्ट्स आहेत, हा जो ब्रँड आहे, याला एक इंटरनॅशनल लेवलची आयडेंटिटी मिळालेली आहे. ज्या पद्धतीनं त्याचं पॅकेजिंग केलंय, ब्रँडिंग केलंय, तर त्यामागे सुद्धा एक थॉट आहे. म्हणजे अगदी वारली असतील किंवा त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे पेंटिंग असेल किंवा मोहाचे जे लाडू आहेत त्याच्यावरचं जे ब्रँडिंग आहे, तर याबद्दलही थोडं डिटेलमध्ये प्लीज सांगा ना. ब्रँड्स खूप मार्केटमध्ये असतात. बरोबर. आणि ब्रँड कधी पण चालतो त्याला एक स्टोरी असली पाहिजे. बरोबर. त्याचं एक USP असलं पाहिजे, युनिक सेलिंग फीचर पॉइंट असला पाहिजे. आणि मग लोकांनी हे प्रॉडक्ट्स का विकत घ्यायचे, किंवा मी ॲज अ कन्झ्युमर मला जाणीव आहे, मला सस्टेनेबिलिटी समजते, मला चांगल्या प्रॉडक्ट्सची मार्केटमध्ये असावेत असं वाटतं किंवा मला ते घ्यायचे असतात. पण मग त्याचं शेवटी एखादं प्रॉडक्ट आपल्याला का घ्यावंसं वाटतं, तर त्याची व्हिज्युअल अपील, एक्झॅक्टली ते कसं दिसतंय, कारण ह्याच्या आत काय आहे हे तर मी हे उघडल्यानंतरच मला कळेल ना. पण ह्यापर्यंत, ह्या आतपर्यंत पोचायचं असेल तर ह्याचं जे आवरण आहे, त्याचं जे लेबल आहे ते चांगलं असलं पाहिजे. बरोबर. असं वाटलं. राईट. दुसरं की ते लेबल मॉडर्न तर असलं पाहिजे, पण तरीही आदिवासींच्या गोष्टी सांगणारं असलं पाहिजे. आदिवासींची संस्कृती, बिगर आदिवासी समाजांमध्ये आणि अर्बन लोकेशन्समध्ये ही लोकांना कळली पाहिजे असं वाटायला लागलं. आणि मग आम्ही असं ठरवलं की पेंटिंग्स हा बेस धरायचा. ओके. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 प्रकारचे पेंटिंग्स आहेत. एक तर वारली आहे, गोंडी आहे आणि चित्रकथी आहे. ओके. जे की आदिवासी समाजाशी निगडीत आहेत, त्यांचे ते पेंटिंग्स आहेत. बरोबर. इतकंच नव्हे तर कुठल्या भागातल्या आपले प्रॉडक्ट्स आहेत आणि त्या भागात कुठलं पेंटिंग आहे त्याचं मॅपिंग आम्ही केलं. ओके. आणि मग ते मॅपिंग करून ते तसे पेंटिंग्स आम्ही करायला सांगितले. आणि आपले जे आर्टिझन्स होते, आमचे जे आर्टिस्ट आहेत, ते स्वतः ते सगळे त्या समाजातले आहेत. बरं. हां. मग आमचं वारली पेंटिंग ज्यांनी केलेलं आहे तर ते स्वतः, आता हे तुम्हाला दिसत असतील, काजूचं झाड आहे, तर हा आमचा ब्राऊन राईस, ब्लॅक राईस आहे. सॉरी. आणि हे ब्लॅक राईसवरचं हे जे पेंटिंग तुम्हाला दिसत असेल ना, तर हे संपूर्ण ट्रान्सप्लांटेशन पासून हार्वेस्टिंग पर्यंत हे सगळं त्याच्यामध्ये दर्शवलेलं आहे. तर हे आमच्या एका वारली आर्टिस्टनी हे बनवलेलं आहे. तर ह्याला आम्ही आणि मग हे प्रोडक्ट सुद्धा इकडच्या भागातले आहेत, म्हणून मग हे पेंटिंग्स आम्ही वापरायचे ठरवले. दुसरं मी तुम्हाला दाखवते, हे तुम्ही मोहाच्या लाडवांबद्दल बोललाय.
हे मोहाचं झाड आहे. राईट. ह्या महिला मोहाची फुलं वेचतायत. ओके. आदिवासी समाज मोहाची फुलं तोडत नाही, वेचतं. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की ही फुलं ही सगळ्यांसाठी आहेत. बरोबर. ही फुलं जमिनीसाठी पण आहेत. मी जे तुम्हाला जल जंगल जमीन जन जन जनावर म्हणत होते ना, तर जमिनीवर पण ही फुलं पडली पाहिजे. कारण जमिनीची कस वाढवणारी ही फुलं आहेत. जमिनीला सुद्धा पोषण मिळावं. त्याच्यानंतर पक्ष्यांना पण पोषण मिळावं. बरोबर. आणि मानवाला देखील पोषण मिळावं. अशासाठी हे झाड. ओके. आणि म्हणून ते पहाटे ते फुलं वेचायला जातात. मग त्यांनी ती पहाट दाखवली आणि ही महिला इथे फुलं वेचताना दाखवलेली आहे आणि इथे त्या लाडू बनवताना दाखवलेले आहे. आणि इथे आम्ही मोहाची एक गोष्ट सांगितलेली आहे. ओके. ओके. तर त्याच्यामुळे आमचं पॅकेजिंग सुद्धा हे गोष्टीच्या स्वरूपात आहे. इथे पण एक गोष्ट तयार झाली आणि इथे पण एक गोष्ट तयार झाली. राईट. तर हे गोंडी आहे. ओके. ठीक आहे. आणि मग तिसरं आमचं पेंटिंग आहे चित्रकथी. ओके. आता ही पण एक गोष्ट आहे बघा. चित्रकथी म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या ठाकर आदिवासी समाजाची ही पेंटिंग्स आहे. ओके. तर इथे पण आपल्याला दिसतं की त्यांना मधाचं पोळं दिसलं. बरोबर. त्यांनी ते आणलं आणि ह्या बायका मध पॅक करतायत. क्या बात आहे. आणि इथे मधाची गोष्ट आहे. सो हे खूप अट्रॅक्टिव्ह राहील आणि मिनिंगफुल राहील. नुसतं अट्रॅक्टिव्ह होऊन उपयोग नाही ना, तर मिनिंगफुल असलं पाहिजे, त्याला अर्थ असला पाहिजे. आणि म्हणून अशा ह्या 3 पेंटिंग्सचा वापर आम्ही आमच्या सगळ्या लेबलिंगमध्ये केलेला आहे. क्या बात आहे. दिस इज सो थॉटफुल मॅडम. शबरी नॅचरल्स याला आपण एक फक्त ब्रँड म्हणू शकतो की आदिवासी अर्थव्यवस्थेला बदलण्याची चळवळ? मी याला फक्त ब्रँड नाही म्हणणार. ओके. मी याला फक्त प्रॉडक्ट्स पर्यंत मर्यादित ठेवत नाही. ओके. दिस इज अ सेलिब्रेशन अँड रेकग्निशन फॉर द ट्रायबल्स फॉर प्रिझर्विंग देअर कल्चर, प्रिझर्विंग नेचर अँड लिव्हिंग इन ट्यून विथ नेचर. तर ही डायव्हर्सिटी, हे जे त्यांचा जो व्यापक सर्वसमावेशक विचार आहे, हा सर्वसमावेशक विचार हा सगळ्यांपर्यंत पोचावा. बरोबर. हा हेतू आहे. क्या बात आहे. प्रॉडक्ट्स तर विकल्या जाणारच आहेत. प्रॉडक्ट्स विकल्या जातातच. बिलकुल. पण लोकांना हा ब्रँड का आवडतो? तर त्यांना कुठे ना कुठे आदिवासी समाजाचं दर्शन घडतंय. बरोबर. त्यांचं जीवन दर्शन घडतंय. त्यांची फिलॉसॉफी समजते. बरोबर. ते आमच्या आदिवासी समाजाच्या अधिक जवळ चाललेले आहेत. बरोबर. किंवा तो आमचा प्रयत्न आहे की तसं झालं पाहिजे. राईट. आणि ही जी आदान प्रदान आहे ना, त्यांची समृद्धी आपण समजली पाहिजे. करेक्ट. आणि ती आणि त्यांना आपल्यामध्ये पण समाविष्ट करून घेतलं पाहिजे ॲज इक्वल्स. बरोबर. अप्रिसिएशन ऑफ इच अदर्स कल्चर अँड रिस्पेक्टिंग इच अदर्स कल्चरल डायव्हर्सिटी. क्या बात आहे. तो विचार आहे. नक्कीच नक्कीच मॅडम. अनेकदा लाभार्थी हा शब्द आपण वापरतो, पण आदिवासी माणसाला लाभार्थी न ठेवता विकासाचा भागीदार आणि निर्णय प्रक्रियेचा भाग बनवायचा असेल तर प्रशासनाला यामध्ये स्वतःत काय बदल करायला हवेत? निर्णय प्रक्रियेचा भाग करण्यासाठी आम्ही पहिल्या दिवशी एक्झिट पॉलिसी महामंडळाची ठरवून ठेवली होती. ओके. की महामंडळांनी ह्याच्यामध्ये किती वर्ष इन्व्हॉल्व्ह राहायचं. अर्थात महामंडळांनी मेंटरिंग करायचंय, महामंडळाचा रोल हा राहणारच आहे. पण पहिल्या दिवशीपासनं जे ज्यांचं आहे ते त्यांनाच समर्पित केलं पाहिजे. बरोबर. ही आमची भूमिका होती. म्हणजे ब्रँड त्यांचा, पेंटिंग्स त्यांचे, प्रॉडक्ट्स त्यांचे, है ना, हे सगळं समजा त्यांचं असेल तर अल्टिमेटली ह्याचं मॅनेजमेंट कोणी करायचं, ह्याची ओनरशिप कोणी घ्यायची. तर म्हणून आम्ही मागच्याच वर्षी आदि शबरी फाउंडेशन सुरू केलं, निर्माण केलं. आणि आदि शबरी फाउंडेशनचे सगळे ऑफिस बेरर्स, डायरेक्टर्स या FPO मधलेच आहेत. ओके. आणि आता सगळे कंट्रोल्स आता हळूहळू ते त्यांच्याकडे चाललेले आहेत. त्यांना आम्ही ट्रेनिंग देतो आहे की त्यांच्या मीटिंग्स त्यांनी कसे कंडक्ट करायच्या, प्रॉडक्ट्सच्या मार्केटिंगच्या संदर्भामध्ये काय करायचं. तर हे सगळं त्यांच्याबरोबर ही चर्चा सुरू आहे. आणि हळूहळू आज नाही होणार कदाचित, काय पुढच्या काही वर्षात होईल, पण ती प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे की भागीदारी ही पूर्णतः त्यांची आणि आमचीच असली पाहिजे. बरोबर. आम्ही आता 2 पेटंट्सला अप्लाय केलेलं आहे. ओके. आम्ही कॉपीराईट घेतोय. क्या बात आहे. पण हे सगळं हे त्यांच्या नावावरती आहे. हे शबरी कॉर्पोरेशनच्या नावावर कुठलंच कॉपीराईट नाही आहे, कुठलंच पेटंट नाही आहे, काही नाही.
त्याच्यामुळे जे ज्यांचं आहे ते त्यांनाच द्यायचंय, ते त्यांनीच मॅनेज करायचंय आणि आम्ही ते त्यांनी योग्यपणे मॅनेज करण्यासाठी त्यांना कॅपॅसिटेट करणं, त्यांच्या क्षमता त्या दृष्टीने वाढवणं हे आमचं काम राहणार आहे आणि मेंटरिंग करणं हे अल्टिमेटली आमचं काम राहणार आहे. ॲडवायझरी रोलमध्ये कॉर्पोरेशन हळूहळू येत जाणार आहे, फ्रॉम इम्प्लिमेंटेशन रोल टू ॲडवायझरी रोल. तर ही पुढची दिशा असेल. आणि अर्थात ब्रँड रेकग्निशन खूप आहे, R&D आम्ही खूप केलेलं आहे. उदाहरणार्थ मोहाचं हे तेल आहे ना, या मोहाच्या तेलापासून आम्ही हे 3 प्रॉडक्ट्स केले जे आता खूप पॉप्युलर होत चाललेले आहेत. म्हणजे आमचा सोप आहे, हा सोप बाय द वे आमचा नवीन लॉन्च होतो आहे, गुलमोहक नावाचा. नंतर हा आमचा मोहाचा पहिला सोप सँडलवूड चा हे मनमोहक. आणि हे मॉइश्चरायझर आहे ज्याला आम्ही मनमोही असं नाव दिलेलं आहे. ही नावं कशी व्हेरी इंटरेस्टिंग. मनमोहक चर्चा करताना, कारण मोह ठेवायचं होतं नावामध्ये, ते मोहाचं आहे असं ठेवायचं होतं, ते अपिलिंग पण असावं असं वाटलं होतं. म्हणून मग ते डोक्यात आलं की वेगळे नावं विचार करताना एक टीम मध्ये आम्ही सगळे बसतो आणि सगळी चर्चा करतो. मग ते मला एकदम सुचलं की म्हटलं आपण, आणि तो मनमोहकच आहे खऱ्या अर्थाने. म्हणजे तुम्ही त्याचं पॅकेजिंग पण बघाल, प्रॉडक्ट पण जेव्हा कोणी वापरतं तर ते खूप छान वाटतं टू यूज द सोप. मग नंतर जेव्हा गुलाबाचा हा ट्रान्सपरंट सोप आहे. हा म्हणजे ग्लिसरीन जसं असतं ना, म्हणजे पिअर्स किंवा असं, तर तो ट्रान्सपरंट सोप आहे आणि हा सॉलिड आहे. तर मग हा गुलाबाचा, आणि हे सगळे आमचे जे फ्रेग्रन्सेस आहेत ना ते सगळे ओरिजिनल फ्रेग्रन्सेस वापरलेले आहेत आम्ही. आणि ह्याचं तर फ्रेग्रन्स हा कस्तुरी फ्रेग्रन्स आहे. तर त्याच्यामुळे हे सगळे सस्टेनेबिलिटीकडे आणि नॅचरल प्रॉडक्ट्सकडेच हे सगळं आमचा कल असल्यामुळे मग नावं पण तशी सुचत गेली. तर जेव्हा आपण खूप इन्व्हॉल्ड असतो एखाद्या गोष्टीमध्ये तर तेव्हा मग ते घडत जातं, तसे लोक भेटत जातात, तशी टीम जमते, तशा क्रिएटिव्ह आयडियाज येतात आणि छान होत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी पण तुमचं काम सुरू आहे मॅडम. सो एखादा मुलगा किंवा मुलगी शाळेपर्यंत पोहोचला म्हणजे शिक्षणाचं उद्दिष्ट पूर्ण झालं का, आणि त्या मुलाच्या मनात कदाचित म्हणजे मी डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, उद्योजक व्हावं, अधिकारी व्हावं, अशाही गोष्टी असू शकतात. तर ही महत्वाकांक्षा निर्माण करण्यासाठी आपल्या शिक्षण व्यवस्थेत काय बदल होणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? कसं आहे ना, आदिवासी समाजाच्या संदर्भातली शिक्षण व्यवस्था म्हणजे आमच्या आश्रमशाळा आहेत. 500 आश्रमशाळा आहेत. त्याच्यानंतर आमच्या 500 अनुदानित आश्रमशाळा आहेत. 500 आश्रमशाळा या शासन म्हणजे आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीत आहेत. 550 आश्रमशाळा या अनुदानित आश्रमशाळा आहेत, म्हणजे संस्था चालवतात. आणि आमचे 490 हॉस्टेल्स आहेत Tier 2, Tier 3 सिटीजमध्ये किंवा मोठ्या शहरांमध्ये सुद्धा. तर आश्रमशाळांमध्ये सुद्धा हॉस्टेल्स आहेत की जिथे ते विद्यार्थी 1ली ते 12वीचं शिक्षण तिथे राहून घेतात. रेसिडेन्शियल स्कूल्स आहेत आमच्या सगळ्या, तिथे राहून घेतात. आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनला, पोस्ट ग्रॅज्युएशनला, PhD करायची असेल तर ते मोठ्या शहरांमध्ये येतात आणि मग तिथल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊन आमच्या हॉस्टेल्समध्ये राहतात. 490 हॉस्टेल्समध्ये राहतात. आमच्या EMRA शाळा आहेत, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्स, जिथे CBSE पद्धतीने आम्ही शिक्षण देतो. आणि ह्या आता 500 आश्रमशाळांपैकी 52 आश्रमशाळा ह्या आम्ही इंग्लिश मीडियममध्ये कन्व्हर्ट केलेल्या आहेत. आणि आमचे साधारणतः 5 लाख विद्यार्थी ह्या विविध संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत. तर तुम्ही विचार करा की 5 लाख हाऊसहोल्ड्स हे आमच्या बरोबर शिक्षणाच्या माध्यमातून जोडल्या गेलेले आहेत. ठीक आहे, कोणाचे 2 मुलं शिकत असतील तर किमान 2.5-3 लाख हाऊसहोल्ड, 4 लाख हाऊसहोल्ड्स तर जोडल्या गेलेलेच आहेत. आणि गेल्या अनेक वर्षांपासून हे काम अव्याहतपणे सुरू आहे. आता आम्ही आमचे 5 सेंटर्स हे IIT JEE NEET कोचिंग सेंटर्स म्हणून कन्व्हर्ट केले आहेत, आमच्या 5 शाळा. आणि तिथे आमचे प्रत्येकी 200 विद्यार्थी 11वी आणि 12वीचे इंटिग्रेटेड कोर्स करतायत की त्यांचं 11वी-12वीचं शिक्षण पण तिथे सुरू आहे. आणि त्यांच्या आम्ही इंटेन्सिव्ह कोचिंग आम्ही त्यांना देतो आहे. तर फिजिक्सवाला बरोबर आमचं ॲग्रीमेंट आहे. आणि त्यांचे जे कोचेस आहेत ते तिथे राहून दिवसभराचं त्यांना कोचिंग असतं.
तर रेसिडेन्शियल कोचिंग फॉर IIT JEE नीट. त्यामुळे आमचा ह्या इनिशिएटिव्हचा पहिला आमचा रिझल्ट हा पुढच्या वर्षी आपल्याला बघायला मिळेल. ओके. आणि साधारणतः 1000 विद्यार्थी आमचं लक्ष्यांक आहे की 1000 विद्यार्थ्यांना आम्ही अशा प्रकारे कोच करायचं. ओके. ते सुरू झालेलं आहे. त्यामुळे ॲस्पिरेशनल जे विद्यार्थी आहेत ज्यांना IIT मध्ये जायचं आहे, मोठ्या इन्स्टिट्यूट्समध्ये जायचं आहे, त्यांच्यासाठी हे आम्ही करतोच आहोत. EMRS आमचा रिझल्ट फार चांगला लागतो आहे. आमच्या शाळांचा रिझल्ट आमचा खूप चांगला लागतो आहे. साधारणतः 300 शाळा आमच्या 100% रिझल्ट्स 10वीला लागले होते. ओके. तर प्रगती होतेच आहे निश्चितपणे. आम्ही 121 शाळांमध्ये संपूर्ण डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट केलेलं आहे. म्हणजे 50 टॅबलेट्स, कम्प्युटर रूम्स आणि एक ऑफलाईन ऑनलाईन कोचिंग ची फॅसिलिटी. आदिवासी विकास विभागाचे 5 स्टुडिओज आहेत. बरं. आमचे स्टँड अलोन 5 ठिकाणी स्टुडिओज आहेत की जिथून शिक्षक किंवा वेगळ्या वेगळ्या विषयांवरती आम्हाला काही त्यांना प्रशिक्षण द्यायचं असेल, शिक्षण द्यायचं असेल तर डायरेक्टली आम्ही आमच्या स्टुडिओजच्या थ्रू कनेक्ट करू शकतो. क्या बात आहे. आम्ही 75 शाळांमध्ये सायन्स सेंटर्स सुरू केलेले आहेत. ओके. तर ज्याच्यामध्ये ॲस्ट्रॉनॉमी आहे, फिजिक्स, केमिस्ट्रीचे वेगवेगळे कॉन्सेप्ट्स आहेत. तर हे अतिशय सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे असे 75 नमो सायन्स सेंटर्स आहेत. अशा अनेक गोष्टी सुरू आहेत. क्या बात आहे. आमच्या वेगवेगळ्या पार्टनरशिप्स आहेत की जसं STEM म्हणजे मॅथमॅटिक्स आणि इंजिनिअरिंग, सायन्स, ह्या करता टीचर्सना सपोर्ट करण्याकरता काही ऑर्गनायझेशन्स आहेत. त्यांचं सोशो इमोशनल डेव्हलपमेंट थ्रू आर्ट्स याकरता आमच्या काही पार्टनरशिप्स आहेत की पेंटिंगच्या थ्रू, एक्सप्रेशनच्या थ्रू, कवितेच्या थ्रू त्यांनी आपला व्यक्त व्हावं त्यांनी. तर ह्याच्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आमचा विभाग एकमेव असा विभाग आहे की जिथे आमच्या सगळ्या आश्रमशाळांमध्ये नर्सेस आहेत. ओके. रेसिडेन्शियल नर्सेस आहेत. ओके. आमच्या सगळ्या शाळांमध्ये कला शिक्षक आहेत, क्रीडा शिक्षक आहेत, संगणक शिक्षक आहेत. आम्ही 1ली ते 10वी संगणक शिक्षणाचा संपूर्ण अभ्यासक्रम जारी केलेला आहे. बरं. आम्ही कला शिक्षकांचा अभ्यासक्रम जारी केलेला आहे की त्यांना काय काय आलं पाहिजे क्राफ्ट्समध्ये, आर्ट्समध्ये, म्युझिकमध्ये. मग आदिवासी संस्कृतीमधली गाणी त्यांनी पुन्हा, कारण कधी कधी जेव्हा ते त्यांच्या घरांमधनं बाहेर येतात तर मग ती गाणी, ती संस्कृती कदाचित ते त्याच्यापासून दूर जातील. बरोबर. तर त्यांना त्या संस्कृतीचं पण महत्त्व त्यांना असावं ह्याकरता मग त्यांची गाणी, त्यांच्या प्रथा काय आहेत त्याबद्दल पण आम्ही आमच्या सिलेबसमध्ये, करिक्युलममध्ये ते इन्क्लूड केलेलं आहे. ओके. तर म्हणजे सर्वांगीण विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा. आता आम्ही लाईफ स्किल एज्युकेशन थ्रू स्पोर्ट्स असा एक कार्यक्रम हाती घेतो आहे की आमचे जे स्पोर्ट्स टीचर्स आहेत तर त्यांच्या माध्यमातून उत्तम स्पोर्ट्स पर्सन्स, कारण आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये खूप क्षमता आहेत, स्पोर्टिंगच्या क्षमता आहेत. तर म्हणजे त्यांचे मुळातच काटक असल्यामुळे त्या क्षमता त्या कशा विकसित करता येतील, एक तर आयडेंटिफाय कशा करायच्या, त्या विकसित कशा करायच्या, कोचिंग कसं द्यायचं, त्यांचा आहार कसा असला पाहिजे, ह्या सगळ्यावरती आमचं काम सुरू आहे. त्यामुळे सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांचा व्हायला पाहिजे. नुसतंच कोणीतरी 10वी झालं आणि पुढे काय करायचं हे माहिती नाही, बरोबर, असं होऊ नये. तर ह्याकरताही आम्ही लक्ष देतोय. राईट. सो बेसिकली सस्टेनेबल लिव्हिंग बरोबरीनं टेक्नॉलॉजी सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचले, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर देअर ग्रोथ. येस. आणि शिक्षण म्हटलं की रोजगार हा एक आला, आणि रोजगारासाठी आदिवासी तरुणांना आपलं गाव सोडून शहरात यावं लागत असेल तर त्या स्थलांतराकडे तुम्ही विकासाची किंमत म्हणून पाहता की विकास व्यवस्थेचं आव्हान म्हणून पाहतात? त्यांच्या गावातच जर का रोजगार निर्मितीचं म्हणजे एकंदरीत मॉडेल्स असतील तर ते काय असू शकतात? मी मायग्रेशनला, स्थलांतराकडे 2 अर्थांनी बघते. एक तर डिस्ट्रेस मायग्रेशन आणि दुसरं ऑपॉर्च्युनिटी मायग्रेशन, है ना. आता कदाचित तुमचे आई वडील कदाचित नाशिकमधले नसावेत किंवा तुमचे आजी आजोबा नसावेत किंवा कोणीतरी असेल की जे गावात होतं, बरोबर, आणि मग ते ऑपॉर्च्युनिटीज होत्या म्हणून ते शहरांमध्ये आले, बरोबर. ते डिस्ट्रेस होता का? तर कदाचित नव्हता. आता अनेक लोक अमेरिकेत शिकायला जातात किंवा ओव्हरसीज शिकायला जातात, तिथे नोकरी करतात, तिथे सेटल होतात. त्याला आपण डिस्ट्रेस मायग्रेशन म्हणायचं का? किंवा ते मायग्रेशन चुकीचं आहे असं म्हणायचं का? नाही.
तर मायग्रेशन असायला पाहिजे, पण ते मायग्रेशन डिस्ट्रेसमुळे असायला नको. ओके. की मला काही माझ्या गावामध्ये काहीच खायला प्यायला सुद्धा नाहीये, कुठल्याच संधी नाहीये, आणि म्हणून पडेल ते काम करायला मला बाहेर जावं लागतंय. राईट. अशी अवस्था असेल तर डिस्ट्रेस मायग्रेशन आहे. पण मला चांगल्या संधी मिळालेल्या आहेत आणि म्हणून त्या संधीचा उपयोग करून घेण्याकरता मी समजा दुसऱ्या शहरामध्ये जाते. मी नागपूरची आहे, पण मी नाशिकमध्ये आहे. बरोबर. याच्या आधी मी अजून कुठेतरी होते. मग ह्यालाही मायग्रेशन म्हणतोच ना आपण. बरोबर. बट इट इज ऑपॉर्च्युनिटी मायग्रेशन. किंवा नोकरीच्या निमित्ताने केलंय, व्यवसायाच्या निमित्ताने मी घराबाहेर पडली आहे. त्यामुळे मायग्रेशन पर से इज नॉट बॅड, इट इज नॉट अ बॅड वर्ड. ओके. डिस्ट्रेस मायग्रेशन वरती आपण काम केलं पाहिजे आणि लोकांना ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करून दिल्या पाहिजे, ऑप्शन्स क्रिएट असले पाहिजे. प्रॉब्लेम इज नॉट हॅव्हिंग अन ऑप्शन इज अ प्रॉब्लेम. राईट. मला पर्यायच नाहीये, ही स्थिती योग्य नसते. आणि म्हणून गावांमध्ये पर्याय उपलब्ध होणं आवश्यक आहे. बरोबर. मग ते शेती संदर्भात असो, शेतीपूरक व्यवसाय असेल. आता हे सगळं कुठे होत आहे? बरोबर. हे प्रोडक्शन कुठेही शहरांमध्ये होत नाही, हे संपूर्ण प्रोडक्शन गावात होत आहे. ह्याचं पॅकेजिंग देखील गावात होत आहे. ओके. पॅकेजिंग पण आम्ही करत नाहीये, आम्ही फक्त प्रशिक्षण दिलं की असं पॅकेजिंग करायचं, अतिशय सुंदर करतायत. म्हणजे लोकल लेवलला स्किल डेव्हलपमेंट झालं. बरोबर. चांगलं शेती झाली, शेतीपूरक व्यवसाय समजा झाले, पोल्ट्री, गोट्री, डेअरी, हे सगळे व्यवसाय झाले. कारण डायव्हर्सिटी इन लाईव्हलीहुड्स हे पण महत्वाचं आहे. म्हणजे मी फक्त नोकरी करेन कारण मला म्हणजे एक तर ते मला पुरतंय आणि दुसरं मी करू पण शकत नाही. कारण तुमचा जॉब असेल तर तुम्ही जास्ती करून जॉब प्रिफर करणार. यू विल नॉट गो फॉर डायव्हर्सिफाईड लाईव्हलीहुड्स ऑपॉर्च्युनिटीज. पण गावांमध्ये तसं नसतं, कारण वर्षभर शेतीचं उत्पन्न मिळत नाही. म्हणून मग 4 महिने 5 महिने शेती करायची. बरोबर. मग सोबत एखादी गाय असेल किंवा बकरी असेल किंवा पोल्ट्री असेल, करेक्ट, किंवा इतर कुठला तरी उद्योग व्यवसाय असेल, एखाद्याने किराण्याचं दुकान उघडलं, तर असं करत करत एका घरात 3 ते 4 वेगवेगळे लाईव्हलीहुड्स असतात त्यांचे, वेगवेगळ्या उपजीविकाची साधनं असतात. तर ही साधनं बळकट करणं आवश्यक आहे. म्हणजे मग समजा एखाद्या वर्षी समजा शेतीमध्ये उत्पन्न कमी आलं तरी चला बाबा, शेतीमध्ये उत्पन्न कमी आलं का, पण माझ्याकडे 4 बकऱ्या आहेत, बरोबर, माझ्याकडे पोल्ट्री आहे, मी ह्याच्याने माझं उत्पन्न तेवढं जे मी मॅच करू शकते, किंवा मला डिस्ट्रेस नाही येणार, किंवा मला मायग्रेट नाही करावं लागणार, डिस्ट्रेस मायग्रेशन नाही करावं लागणार. तर अशा प्रकारचे ऑप्शन्स आपण गावामध्ये क्रिएट केले पाहिजे. परंतु प्रत्येक घरातली किमान एक व्यक्ती त्यांना स्किल ट्रेनिंग, स्किल एज्युकेशन दिलं गेलं पाहिजे. आणि ते देखील शबरी महामंडळामार्फत केलं जात आहे. आमच्याकडे एकलव्य कुशल नावाचा कौशल्य विकासाचा कार्यक्रम आहे. ओके. आणि ज्या मुलांना, ज्या मुलींना गावाच्या बाहेर पडायचंय किंवा दुसरं वेगळं जग एक्सप्लोर करायचं आहे, तर त्यांच्यासाठी आम्ही स्किलिंग करतो. 3 महिन्याचे ट्रेनिंग्स देतो. आणि त्यानंतर त्यांना नोकरी मिळते. ओके. म्हणजे आम्ही मार्केटिंग एक्झिक्युटिव्हचा कोर्स सुरू केला, तर आमचे काही विद्यार्थी बिग बास्केटमध्ये लागले. आणि 2.5-3-4 लाखाचं पॅकेज त्या विद्यार्थ्यांना मिळायला लागलं. आमच्या काही विद्यार्थिनी ज्या नागपूर साईडच्या होत्या, इव्हन गडचिरोली, गोंदियातनं आलेल्या मुली, त्यांना नागपूरमध्ये आम्ही नर्सिंगचं ट्रेनिंग दिलं. आणि आता त्या हैदराबादमध्ये नर्सेस म्हणून काम करतायत. 15,000-18,000 रुपये महिन्याला कमवत आहेत. तर हे ॲस्पिरेशनल आहे ना. ते घराच्या बाहेर पडल्या, त्या आमच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये आल्या, ट्रेनिंग घेतलं. आणि मग मायग्रेशन रेडीनेस आवश्यक असतो. बरोबर. मायग्रेशन रेडीनेसवर देखील आम्ही खूप भर देत असतो, की तुम्ही नवीन मोठ्या शहरात जायचं तर ते कसं, ते आयुष्य वेगळं आहे ना गावातल्या आयुष्यापासून. ते आयुष्य खूप वेगळं आहे. मग तिथे तुम्ही कसं जगायचं, तिथे जगण्यासाठी तुमच्या स्किल्स वेगळ्या असतात थोड्याशा. गावात राहायचं असेल, जंगलात, आता मला उद्या समजा कोणी म्हटलं की तुम्ही एका जंगल आहे, तिथे एक छोटंसं गाव आहे, तिथे तुम्ही राहा आणि रोज मोहाची फुलं वेचून तुम्ही तुमचा, मला ते जमणार नाही. तसंच मग त्या माझ्या स्किल्स नाहीयेत. तसंच त्यांच्या ज्या स्किल्स तिथे रेलिव्हंट होत्या त्या शहरात रेलिव्हंट नसतील कदाचित. बरोबर. तर म्हणून मग मायग्रेशन रेडीनेस त्याचंही प्रशिक्षण आम्ही देत असतो. त्यामुळे घरटी एक जण जर बाहेर आलं, शहरामध्ये आलं, तर त्या घराचं पूर्ण लाईव्हलीहूड प्रोफाईल बदलते.
तर म्हणून दोन्ही पद्धतीने आपण मायग्रेशनकडे बघत असतो. राईट मॅडम, आदिवासी महिला ज्या आहेत त्यांच्याकडे एकतर पारंपरिक ज्ञान आहे, त्यांच्याकडे स्किल्स आहेत आणि कुटुंब व्यवस्थेत महत्त्वाची भूमिकासुद्धा त्या बजावत असतात. तर त्यांच्या हातात शिक्षण, कौशल्य, पैसा आणि बाजारपेठ ही चारही ताकद एकाच वेळी दिली तर पुढच्या 10 वर्षात काय बदल बघायला मिळतील, त्याबद्दल काय सांगाल? चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. सगळीचकडे बदल घडतोय. त्यांच्याही आयुष्यामध्ये गेल्या 10 वर्षात बदल घडलेला आहे. आणि एम्पॉवरमेंट हे फक्त पैशाने येत नसतं बरं का. बरोबर. आपली मतं मांडता येणं, बरोबर, आपण बोलणं, आपल्या कुटुंबामध्ये आपल्या विचारांचा आपले विचार ऐकले जाणं, त्याच्यावर अंमलबजावणी होणं, ह्या सुद्धा एम्पॉवरमेंटच्या, सक्षमीकरणाच्या चे वेगवेगळे पैलू आहेत. बरोबर. आणि मला कधी कधी वाटतं की आदिवासी समाजामध्ये दे आर मोर इक्वल दॅन अस. एक्झॅक्टली. इवन घरांमध्ये. करेक्ट. मुलीला घरामध्ये तितकीच व्हॅल्यू आहे जितकी मुलाला आहे. बरोबर. म्हणजे बऱ्यापैकी. तर त्यामुळे प्रोग्रेशन होणार, प्रगती होणार, पण महिलांची प्रगती ही फक्त माझ्या दृष्टीने त्यांच्या हातात किती पैसा आला ह्यानुसारच, ह्याप्रमाणेच मोजल्या जाऊन नाहीये. तर निर्णय प्रक्रियेमध्ये त्या महिलेचा सहभाग, मग घरातल्या असो गावातल्या असो, तर निर्णय प्रक्रियेमध्ये महिलेचा सहभाग वाढणं, आणि तो मला वाढताना दिसतोय. आणि त्याच्यात निश्चितपणे वृद्धीच होणार पुढच्या अनेक वर्षांमध्ये, याबद्दल मला खात्री आहे. मुली खूप शिकतायत. पहिल्या 5 मुलीच आहेत. करेक्ट. आता आम्ही 10वी-12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसं आणि त्यांचा सत्कार करत होतो एका शाळेमध्ये. तर तिथे पहिल्या 5 मध्ये मुलीच आल्या. आपल्या सगळ्या ट्रायबल मुली पहिल्या 5 होत्या. ओके. 90-92%. मग ह्या मुली चांगलंच, म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या पण चांगलंच काम करणार. मग पालकांना देखील आता खूप अवेअरनेस आहे की नाही, माझी मुलं शिकली पाहिजेत. बरोबर. मला त्या ऑपॉर्च्युनिटीज नाही मिळाल्या, मी नाही शिकू शकले, पण माझी मुलं शिकली पाहिजेत, माझी मुलगी शिकली पाहिजे. हे आम्ही सगळीकडे बघते. आदिवासी समाजात प्रचंड मोठा अवेअरनेस आहे या बाबतीमध्ये. त्यामुळे भविष्य उज्ज्वलच आहे. क्या बात आहे. 10 वर्षानंतर जर तुम्ही एखाद्या पाड्यावर गेलात आणि तिथे गेल्यानंतर अशा कुठल्या गोष्टी बघितल्यावर तुम्हाला वाटेल की इथला खऱ्या अर्थानं विकास झालेला आहे, त्या गोष्टी कोणत्या असतील? मुळात त्यांना जसं आयुष्य त्यांचं हवंय तसं त्यांना मिळणं म्हणजे विकास. विकासाची व्याख्या ही ज्याची त्याची बऱ्यापैकी पर्सनल असू शकते. करेक्ट. मुळात समाधान आहे का त्यांना तिथे? आर दे रिअली हॅपी? आर दे कंटेंट? त्यांना जे करायचं आहे ते करण्याची त्यांना संधी मिळते आहे का? बरोबर. ह्या दृष्टीने मी व्याख्या म्हणजे मी समजून घेईन त्यांच्याकडनं की त्यांना काय वाटतं, काय बदललेलं आहे, आणि ते त्या बदलामध्ये ते समाधानी आहेत का. ओके. हे मी समजून घेईन त्यांच्याकडनं. शेवटचा प्रश्न मॅडम, रॅपिड फायर क्वेश्चन्स आहेत काय? फाईल की फील्ड? दोन्हीचं महत्व आहे ना. फाईलचंही महत्व आहे. फाईल मूव्ह नाही झाली तर फील्डवर बदल कसा घडेल? नियम की संवेदनशीलता? परत दोन्ही. हे म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह नाही राहू शकत. राईट. संवेदनशीलतेने नियमाची अंमलबजावणी होणं आवश्यक आहे. ओके. नियम कोणासाठी आहेत? नियम लोकांच्या, जनतेच्या विकासासाठी आहेत, त्यांच्या हितासाठी आहेत. बरोबर. नोकरी की उद्योजकता? मी उद्योजक नाही. मी नोकरी केलेली आहे, पण परत टू इच इट्स ओन. काही लोकांना उद्योजकतेचे त्यांच्यामध्ये मुळात गुण असतात, तर त्यांनी ते करावे. पण मला शबरी नॅचरल्समुळे दोन्ही करता येतंय. कुठेतरी शबरी नॅचरल्स ची फाउंडर म्हणूनही काम करण्याचा अनुभव मिळतोय आणि नोकरी पण करता येते. बिलकुल. आजच्या आदिवासी तरुणासाठी तुम्ही एका शब्दात काय त्यांना डिस्क्राईब करा? ऊर्जावान. शबरी नॅचरल्स एका शब्दात? लक्झरी. प्रशासनातला तुमचा सर्वात आवडता शब्द? सर्व्हिस, सेवा. आणि जाता जाता आमचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना तुम्ही काही मेसेज देऊ इच्छिता? फक्त मी आणि माझं कुटुंब आणि मला काय हवंय किंवा माझ्या इच्छा फक्त पूर्ण झाल्या पाहिजेत यासाठीच आपण आपलं आयुष्य जगायचं का? की
सर्वसमावेशकतेकडे जायचं किंवा फक्त मी आणि माझं न करता. म्हणजे हे पण आदिवासींकडनं शिकण्यासारखं आहे. ते समाजाला खूप महत्व देतात, त्यांच्या कम्युनिटीला महत्व देतात. बरोबर. त्यांच्याकडे इंडिव्हिज्युअलिझम नाहीये, म्हणजे वैयक्तिक आयुष्य, व्यक्तिगत सगळे विचार असं नाहीये. तर थोडीशी सर्वसमावेशकता आपल्याकडे असली पाहिजे. बरोबर. माझ्यासोबत इतरांचंही चांगलं व्हावं ही भावना असणं, एम्पथी असणं फार महत्वाचं आहे. आणि त्या एम्पथीने, त्या दृष्टीने आपण विचार आणि आचार करावा असं मला वाटतं. दिस इज समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट. यू सेड की एम्पथी महत्वाची आहे, सर्वसमावेशकता महत्वाची आहे आणि एक सेवाभाव सुद्धा असणं गरजेचं आहे. इट वॉज रिअली नाईस टॉकिंग टू यू मॅम. वन्स अगेन थँक्यू सो मच फॉर कनेक्टिंग विथ अस. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. सो आजच्या पॉडकास्टमध्ये गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत होत्या लीना बनसोड मॅडम. आणि एकंदरीत ह्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या याबद्दल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि पुन्हा आपण भेटणार आहोत अशाच एका इंटरेस्टिंग पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.